संजीवनी केबीपी पॉलिटेक्निकची राज्य व देश पातळीवरील गुणवत्ता व दर्जा या संस्थेचे ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य अशा अनेक उपलब्धींची शहानिशा करून या संस्थेला असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट्स ऑफ पॉलिटेक्निक्स या राज्यस्तरीय संघटनेने सर्वोत्तम पॉलिटेक्निक या पुरस्काराने पुणे येथे दिमागदार सोहळ्यात गौरवले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य AR मिरीकर यांनी हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रमुख पाहुणे व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम व संघटनेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. असोसिएशनच्या वतीने राज्यातील सदस्य असलेल्या सुमारे 200हून अधिक पॉलिटेक्निक्सकडून वेगवेगळ्या उपलब्धींचे पुराव्यासह या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्जांची त्रिसदस्यीय समितीने छाननी करून प्राचार्यांचे सादरीकरण केले. यात प्राचार्य मिरीकर यांनी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केलेल्या अनेक बाबींचे पुराव्यांसह सादरीकरण दिले. यात प्रामुख्याने सलग 9 वर्षे प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण मानले जाणारे NBA हे सर्वोच्च मानांकन, AICTE नवी दिल्लीकडून या पॉलिटेक्निकला इतर पॉलिटेक्निक्सला NBA मानांकन प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता 2021 साली दिलेल्या भारतातील पहिल्या पॉलिटेक्निकला मेंटर इन्स्टिट्यूटचा दर्जा, राज्यात शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमधील संपूर्ण राज्यांमधून प्राप्त केलेला दुसरा क्रमांक, तसेच संजीवनी केबीपी पॉलिटेक्निकने 2020-21 या वर्षात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या क्लीन अँड स्मार्ट कॅम्पस स्पर्धेत सहभाग नोंदवून देशात मिळवलेला दुसरा क्रमांक अशा अनेक बाबींचे सादरीकरण दिले. विशेष म्हणजे संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने दरवर्षी ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी मिळणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱ्या ही बाब देखील तितकीच महत्त्वपूर्ण ठरली. अशा अनेक बाबींचा परिपाक म्हणून संजीवनी पॉलिटेक्निकला सर्वोत्तम पॉलिटेक्निकचा बहुमान मिळून आपले दर्जेदार अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.